माझ्यासारख्या भाजपच्या कार्यकर्त्याकरता हा अतिशय भावनिक क्षण आहे. कारण आमचे आद्य पुरुष डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा बंगाल, अनेक वेळा आम्हाला लोक प्रश्न विचारायचे की श्यामा प्रसाद मुखर्जींच्या बंगालमध्ये तुम्ही का निवडून येत नाही. त्यावेळी आम्हाला देखील मनातनं दुःख व्हायचं. पण मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदुदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे. आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो. कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे. उद्या त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.